गणेश ड्रायव्हर, संतोष ऍक्टर, किसनराव नोकरी ना, आणि तू बळी ना रे. तू पण ह्यांच्या टोळी शिरला का काय? तुझी ताकीद कुंडली बाहेर काढली मी, कुंडली. आम्ही केलंय काय? सगळे दारू पिऊन, आता तर तुम्ही सगळे दारू पिलाय आणि मला एकट्याला इथं आणून मारायचा प्लॅन आहे काय? हो साहेब, काय पण काय बोलताय? तुम्ही आणलंय आम्हाला इथं आणि कशाला आणलंय ते पण माहित नाही आम्हाला. साहेब, काय झालंय का नक्की? कधी आम्ही कोणाच्या वाकड्यात जात नाही. 1 वर्ष राहतो इथं आम्ही. कधी चुकीची गोष्टी कुठली करत नाही आम्ही. मला काय तुम्ही येडा समजता का काय? हा, सांगतो तुम्हाला. तुम्ही एकाला लय मारलंय, तुम्ही सगळ्यांनी मिळून, तुमच्याच मित्राला. सोने ऍक्टर काय रे, लय हुशार आहे रे तू. कळलं का तुम्हाला का उचललंय ते? म्हणून तुम्हाला उचलून इथं आणलंय. पण साहेब, त्याला फक्त आम्ही समज दिली आहे. एक कानाखाली फक्त मारली. ते सोन्याला किसण्याला मारलाय. पोलीस आहे ना इथं, इथं येऊन सांगायचं ना, मारायचा तुमचा काय संबंध रे. परस्पर कायदा हातात घ्यायचा नाही, समजलं का? आणि तुम्ही ज्याला मारलंय ना, ते माझा पुतण्या होता, पुतण्या. म्हणून तो चुकीचा नाही रे. ते मी ठरवीन ना. सोन्या, लय बरं वाटलं ना मला मारून. आता मला बरं वाटेल. अरे ह्याचा त्याचा आसरा नाही घ्यायचा भीड, मग मला बी बरं वाटेल. ए डॉन, तुला लय मारामारी करायची हौस आहे रे. चल थोडा वेळ मी बाजूला आहे, समज. मी तर नाही समज. कर बरं मारामारी. काका थांबा आता, बस झालं. सॉरी, खरंच तुमचे मानव तेवढे आभार कमीच आहेत. म्हणजे तुम्ही जी कानाखाली मला मारली, ती जर आधी मारली असती तर खरंच बरं झालं असतं. आणि काकांनी पण नीट समजावलं. मी तुम्हा लोकांना कधीच नाही विसरणार. थांबा, तुम्हाला मी सगळ्यांना सांगतो, तुमचं कन्फ्युजन नको. तुम्ही सोन्याला मारलं, सोन्या माझ्याकडे आला आणि त्याने सगळा मॅटर मला सांगितलं. मग आम्ही श्रद्धाला शोधलं, तिला पण समजावून सांगितलं. त्यानंतर सोन्या आणि मी पुन्हा एकदा एकत्र येण्याचं ठरवलं. म्हणजे लिव्ह इन मध्ये नाही, हा कायमचं लग्न करू. आणि या सगळ्यामध्ये काकांनी आम्हाला खूप मदत केली. आता थोड्या दिवसात लग्नही होईल. पण तुम्हाला हे असं आमंत्रण दिल्याबद्दल सॉरी. आमच्याकडून तुम्हा सर्वांना आग्रहाचं निमंत्रण. बाबा, मला काय कळत झालंय. स्वप्न तर नाही. राही एक ह्यांनी आणायची पद्धत सोडली तर सगळं चांगलंच चाललं. तुम्ही सगळी पोरं चांगली आहे रे, आणि चांगलंच राहा. आणि फक्त एक चुकीचा निर्णय कुठला घेऊ नका.
आणि चुकीचा निर्णय घेऊन काही चुकीचं वागू नका, एवढंच तुम्हाला सांगतो. कळलं? सगळे व्यवस्थित राहा, मित्र आहे. चला सोडतो तुम्हाला. ते आणि दोघं तर नीट राहा, आणि काय जर झालं का नाही तर दोघातच मिटवा, परत कोणाला बोलू नका. नाहीतर मध्ये पंडाला मार खायला लागतोय. चला. काय जरा करता गाडी हॅलो. अगं आता काय टेन्शन नाही. अगं लय का करू तुम्ही, आम्ही बी लय नडलो. बर ठेवतो, आता कामाची वेळ झाली आहे, नंतर करतो. हा ठेव. नाही ना का फोनवर बोलतोयस तू? अरे लय जणांशी बोलण्यापेक्षा ही बर, एका बरं लय बोलायचं, आणि महत्वाचं आपल्याच बायकोशी बोलायचं. एवढं बरोबर आहे तुझं. पण कालचा मॅटर लय खतरनाक झाला रे. पण झालं ते सगळं व्यवस्थित झालं. काय पहिले आमची लय तंत्र व्हायची, एकामेकाची नुसती बाचाबाच. आता सगळं व्यवस्थित झाले, सगळं रुटीन झाले आमचं. गोळी कामाला लागलाय, माझं बी कामात जुळले, आता गाणं बी लोड नाही. आता आमचं संत्याच काय करते कोणास ठाऊक. मला माहितीये काय करायचं. आजवर कलाकार म्हणून फक्त प्लॅनिंग केली, आज हे करू उद्या ते करू, पण प्रत्यक्षात शून्यच. परत कालांतरानं नवीन प्लॅनिंग, पण प्रत्यक्षात शून्यच. हे असंच चालू राहते. पण आता ठरवलंय, काहीतरी बनायचं, काहीतरी करून दाखवायचं, आणि हे मनात नाही प्रत्यक्षात करून दाखवायचं. धन्यवाद. कळतं तुम्हाला? काय झालं? नाही, नाराज दिसायला. सकाळपासून बघालो, काय चुकलंय का मग? नाही रे बाबा, तुझं काय बी चुकलं नाही रे. अरे तुझ्या भरोशावर तर मी बिंदास दवाखान्यात जातो येतो. लय धावपळ होती रे. हॉटेल, घर, हॉटेल, दवाखाना. अहो तुम्ही इकडं काही टेन्शन घेऊ नका, तुम्ही हॉस्पिटलमध्येच थांबा, इकडचं सगळं मी बघतो. दवाखान्यात मी थांबत नाही रे. कायम बाप ओरडायचा, हे कर ते कर. बाप नुसतं आपलं सारखं काय ना काय धडपडत करत असायचा बघ. आणि आज दवाखान्यात बेडवर बापाला टिपचित बघितल्यावर सगळं मन अस्वस्थ झालंय रे. मालक नका टेन्शन घेऊ, होईल सगळं नीट. आणि एकदा ते चांगली झाली की तुम्हाला सळू की पळू करून सोडतील बघा. अरे ते शक्य नाही बळी. अरे थोड्या दिवसाची सोबती आहे ते, आणि मी हे मान्य केलेलं आहे. बाप आयुष्यभर डोळ्यासमोर असतं तर किती बरं झालं असतं. कुठं हरवलं असतं? जेव्हा बापाला सोडलं म्हणजे काही नाही, तुमचा मोबाईल द्या की कॉल करतो.
हॅलो आप्पा, बळी बोलतोय. काय झालं? बापाला नाही नको, कट केला फोन त्याने. अरे कट झाला असं, तुझा आवाज गेला नसेल तिकडं. जर परत एकदा लाव. आवाज गेला म्हणून तू फोन कट केलाय. तुम्ही जा हॉस्पिटलला. तुम्हाला जेवढं राहता येईल तेवढं राहा तिथं. इथलं सगळं मी बघतो. हे बघ, तू वेळ लावू नकस. अरे बाप असणं महत्वाचं असतं, तितकं जितेपणी बाप कळणं हे बी महत्वाचं असतं रे बाबा. मी काय म्हणतो रे ना, पप्पांचं बरोबर आहे, नको वेळ घालवायला. मी घरच्यांशी बोललोय, ते म्हणले की तू म्हणशील तसंच. मला गावी जायचं आहे, तयारी करायची. हा ते तर आहेच, पण तुझ्या कामाचं कसं करणार आहेस तू इथलं? हा ना, म्हणून तर बोललो लवकर लग्न उरकून टाकू. म्हणजे विचार करतोय की आई बाबांना इकडेच घेऊन. मी पण तेच म्हणणार होते तुला. म्हणजे कसं, तू इकडे आलास ना की तुझ्या कामाला सुरुवात कर, आणि काही दिवसांनी मी माझ्या जॉबला पण सुरुवात करेन. सगळं खरं आहे, पण मला तिघांचं टेन्शन नाही, संत्या, किसना आणि बळी. का? त्यांना आनंद तर असणारच आहे ना. थोडी ना तू मागच्या वेळेसारखं त्यांचं मन दुखावून कुठल्या गोष्टी करतस. आणि महत्वाचं म्हणजे ते सगळेजण आपल्या जवळच असणार आहेत. नाही, पण लांब तर राहावं लागणंच ना. ह्या तिघांचं रुटीन बसलं ना काही टेन्शन नाही. बसेल रे रुटीन. बरं चला, मला खूप काही गोष्टी प्लॅन करायच्या, निघूया आपण. हॅलो, हा काका, आला का तुम्ही? बरं बरं, आलो. अरे आतापासूनच पाहुणे यायला सुरुवात? हा, तसंच काय समज. बरं चला. बळी, का थोबाड पाडलेस? वडापाव चुकीचा तळला, मालक काय बोलला काय? तसं नाही रे, आप्पाची आठवण येली. फोन बी केला होता, पण आवाज ऐकून कट केला. एवढा राग का रमवा? अरे बाबा, बाप आहे तो काय जाणून बुजून त्रास देत नाही कधी. आणि दिला का नाही तरी त्याच्या डबल त्याला झालेला असतो. संत्या बोलायला सोपं असते, तुला नाही कळणार. मला कळलं. फरक फक्त एवढा आहे की तुला वेळ जायच्या आधी कळत. संत्या, मला तसं म्हणायचं नव्हतं. तू ग त्रास देऊ नको मला. आता तुम्ही दोघं बी मला त्रास देऊ नका. बळी, तुला बापाचं महत्व कळलंय ना, इथं सगळं आलं. आणि आता काम करून दाखव की बापानं फोन कट नाही, गावभर पीड वाटलं पाहिजे. हा, आप्पाला मला माफी मागायची. त्याला मी काय काम करतो ते सांगायचे. फोनवरून त्याची चौकशी करायची. त्याला आधार द्यायचा. कर एवढं शांत का? काय नाही, त्याला त्याच्या आप्पांची आठवण येते. आपण जा गावाला भेटायला, नाही तर फोन कुठेकडे बोलू त्यांना. केला होता फोन, आवाज ऐकून कट केला. हा, बहुतेक येत असतील इकडे.
त्यांना बहुतेक तुला सरप्राईज द्यायचं असं. आप्पा आणि सरप्राईज का नाही? आप्पा का नाही देणार? मग ही कोण आहे? आप्पा